अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपावर आज मंत्रिमंडळाने कृती समितीची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये काय घडलं, कोणता निर्णय घेण्यात आला, कोणत्या मागण्या मंजूर करण्यात आल्या हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपाला 1.5 महिना होऊन गेला तरी सुद्धा या सरकारने या संपावर कुठलाच निर्णय घेतला नाही। आजपर्यंत या सरकारने अंगणवाडी सेविकांचा संप कसा मोडता येईल हा प्रयत्न केला आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गेल्या 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप पुकारलेला आहे। अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी, पेन्शन मिळावं, ग्रॅज्युटी मिळावी यासाठी त्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे। आजपर्यंत या सरकारने या संपावर कुठलाच तोडगा काढला नाही, म्हणून अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। 2 महिने झालं कुठलाही पगार नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविका प्रचंड अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपामुळे लहान मुलांचं, गरोदर मातांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, म्हणून सरकारने अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। तरी सुद्धा या सरकारच्या दमदाटीला न घाबरता अंगणवाडी सेविकांनी आपला संप तसा सुरू ठेवलेला आहे। आज संपाला 1.5 महिना होऊन गेले तरी सुद्धा या सरकारने त्यांच्या संपावर कुठलाच तोडगा काढला नाही। अंगणवाडी सेविका सुद्धा आपल्या निर्णयापासून, संपापासून मागे सरकल्या नाहीत, म्हणून सरकारने आज 25 जानेवारीला अंगणवाडी सेविका व मदतनीस या कृती समितीची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये आज कुठला तरी निर्णय घेण्यात येईल, कुठला तरी तोडगा काढण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर आजच्या बैठकीचा पुढील व्हिडिओ आपण उद्या पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा।